श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, कुलदेवीचा मंगल कलश कधी आणि कसा ठेवावा ते आज आपण पाहणार आहोत. कुलदेवीचा मंगल कलश हा फक्त एक पूजेचा भाग नाही, तर तो आपल्या संपूर्ण घराण्याचा श्रद्धेचा केंद्रबिंदू मानला जातो. अनेकांना वाटते की कलश म्हणजे फक्त सणासुदीला ठेवायची वस्तू, पण आपल्या पूर्वजांनी कलशाला अत्यंत उच्च स्थान दिले आहे. कारण कलशामध्ये जल असते, जलामध्ये जीवन असते आणि जीवनामध्ये देवीची शक्ती आहे असे मानले जाते. म्हणूनच कुलदेवीसमोर ठेवलेला मंगल कलश म्हणजे घरातील भाग्य जागृत करणारा, कुलरक्षण करणारा आणि घरात मंगल ऊर्जा आणणारा मानला जातो. ज्या घरात कुलदेवीची पूजा केली जाते आणि मंगल कलश श्रद्धेने ठेवला जातो, त्या घरात संकटे कमी होतात, मनोबल वाढते आणि घरातील सदस्यांमध्ये एकता राहते असे अनेक ज्येष्ठ लोक सांगतात. आपल्या कुलदेवीचे महत्त्व काय असते तर कुलदेवी म्हणजे त्या वंशाचे रक्षण करते शक्ती. ज्या देवीने पिढ्यानपिढ्या आपल्या घराण्यावर कृपा केली, संकटात आधार दिला, अडचणीत मार्ग दाखवला, ती म्हणजे कुलदेवी. म्हणूनच कुलदेवीसमोर मंगल कलश ठेवणे म्हणजे त्या देवीला घरात आमंत्रण देणे होय. आपण म्हणतो ना, देवी घरात या, आमच्या घरावर कृपा करा, आमच्या लेकरांचे रक्षण करा, आमच्या संसारात सुख शांती द्या, हा भावच कलश स्थापनेतून व्यक्त होतो. मंगल कलश ठेवताना सर्वप्रथम जागेची निवड महत्त्वाची असते. देवघर स्वच्छ असावे, धूळ नसावी, अंधार नसावा. शक्य असल्यास पूर्व किंवा ईशान्य दिशेला देवघर असावे. पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर लाल, पिवळे किंवा स्वच्छ पांढरे वस्त्र अंथरावे. त्यावर रांगोळी काढावी. स्वस्तिक किंवा कमळाचे चिन्ह काढले तर उत्तम. त्यानंतर कलश ठेवावा. हा संपूर्ण विधी सांगतो की जिथे स्वच्छता आणि आदर आहे तिथेच देवीचा वास आहे. कलश कोणत्या धातूचा असावा हा प्रश्न अनेकांना पडतो. तांब्याचा कलश सर्वात शुभ मानला जातो, कारण तांबे सात्विक आणि शुद्ध करणारे मानले जाते. पितळही चांगले असते. चांदीचा कलश असेल तर उत्तम, पण आवश्यक नाही. मातीचा कलशही अतिशय पवित्र मानला जातो, कारण माती पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. साधेपणातही देवी प्रसन्न होते असे मानले जाते. म्हणून महागडा कलश हवा असे नाही. श्रद्धा असेल तर साध्या पात्रातही देवीचा वास असतो. कलशात भरलेले पाणी हे साधे पाणी नसते, ते जीवनशक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे. शक्य असल्यास थोडे गंगाजल मिसळावे. काही जण त्यात कापूर, तुळशीपत्र, वेलची, केशर, लवंग किंवा अक्षदा टाकतात. याचा अर्थ जीवनात सुगंध, शुद्धता, पवित्रता आणि समृद्धी यावी असा संकल्प असतो. पाणी भरताना मनात देवीचे नाव घ्यावे. शांत मनाने भरावे. रागाने घाईत ठेवलेला कलश आणि प्रेमाने ठेवलेला कलश यामध्ये भावनेचा फरक असतो. कलशावर ठेवलेली पानेही महत्त्वाची असतात. आंब्याची पाने जास्त वापरतात, कारण ती मंगल आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानले जातात. 5 पाने ठेवली तर पंचमहाभूताचे प्रतीक मानले जाते. काही जण पानांची संख्या 7 किंवा 9 ठेवतात. हे सर्व कुलाचारानुसार बदलते. जर आंब्याची पाने नसतील तर स्वच्छ ताजी पाने वापरली जाऊ शकतात, पण सुकलेली पाने ठेवू नयेत. देवीसमोर ताजेपणा हवा. नारळ हा कलशाचा मुकुट मानला जातो. नारळावर लाल वस्त्र गुंडाळून ठेवावेत. काही जण हळद कुंकू लावतात. नारळ म्हणजे पूर्णता, फलप्राप्ती, संकल्पपूर्ती आणि संरक्षण याचे प्रतीक आहे. नारळाचे 3 डोळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश याचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच नारळाशिवाय कलश अपूर्ण मानतात. कुलदेवीसमोर ठेवलेला नारळ सांगतो की घरावर त्रिदेवांचे रक्षण राहो. कुलदेवीचा मंगल कलश कोणत्या दिवशी ठेवावा तर शुक्रवार हा उत्तम दिवस मानला जातो. नवरात्रीतील कोणताही दिवस शुभ आहे. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी, पौर्णिमा, चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र, विवाहपूर्व कार्य, गृहप्रवेश, नामकरण, मुंज, नवीन व्यवसाय सुरू करताना असे अनेक प्रसंग आहेत. घरात नवीन सुरुवात असेल तर कलश स्थापना केली जाते, कारण जिथे प्रारंभ तिथे मंगल हवे. कलश ठेवताना संकल्प करावा, आमच्या कुलदेवी आमच्या घरावर कृपा ठेवा. घरातील मतभेद दूर करा. मुलांना बुद्धी द्या. व्यवसायात प्रगती द्या. आरोग्य द्या. वाईट नजर दूर करा.
घरात प्रेम राहू द्या हा साधा संकल्प पुरेसा आहे. मोठे मंत्र माहिती नसले तरीही मनातील भावना पोचते असे मानले जाते. अनेक घरात स्त्रिया कुलदेवीचा कलश ठेवतात, कारण स्त्री हीच घराची शक्ती असते. आई, बहीण, पत्नी, मुलगी यांच्या हातून केलेली पूजा घरात शांतता आणते असे म्हणतात. स्त्रीच्या हातात दिवा, तिने भरलेला कलश आणि तिचा मनातील प्रार्थना हे घराला आशीर्वाद देतात असे जुने लोक सांगतात. म्हणूनच घरातील स्त्रीचा आदर करणे म्हणजे देवीचा आदर करणे होय. काही घरात कुलदेवीचा कलश ठेवला की वातावरण बदलते असे अनुभव सांगतात. घरात हलके वाटते, राग कमी होतो, बोलण्यात गोडवा येतो, कामात लक्ष लागते, मन शांत होते. हे सर्व श्रद्धेमुळेही घडते. जेव्हा घरातील सर्वजण एकत्र येऊन देवीसमोर बसतात तेव्हा नात्यामध्ये जवळीक वाढते. म्हणून पूजा म्हणजे फक्त धार्मिक कृती नाही, तर कौटुंबिक एकतेचे माध्यम आहे. कलशातील पाणी किती दिवसांनी बदलावे हे महत्त्वाचे आहे. रोज बदलू शकत असाल तर उत्तम, नाहीतर शुक्रवार किंवा आठवड्यातून एकदा बदलावे. पाणी खराब झाले असेल तर त्वरित बदलावे. जुने पाणी झाडांना घालावे, तुळशीला द्यावे किंवा अंगणात शिंपडावे. पूजित पाणी कचऱ्यात टाकू नये, आदराने वापरावे. कलशाजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी किंवा संध्याकाळी एक दिवा जरी लावला तरी वातावरणात बदलते. दिव्याचा प्रकाश म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारी शक्ती. कुलदेवीसमोर दिवा लावून म्हणा, आमच्या घरातील अंधार दूर करा, मनातील भीती दूर करा. हा भावच मोठा मंत्र आहे. जर घरात सतत भांडणे होत असतील तर शुक्रवारच्या दिवशी कुलदेवीसमोर कलश ठेवा, गोड नैवेद्य दाखवा, सर्वांनी एकत्र नमस्कार करा. अनेकदा मनातील अहंकार कमी झाला की घरातील वाद आपोआप कमी होतात. देवीचा चमत्कार म्हणजे मन बदलणे. जर आर्थिक अडचणी असतील तर कलशासमोर रोज श्रीसूक्त किंवा साधे लक्ष्मी मंत्र म्हणू शकता. शक्य नसेल तर फक्त म्हणा, आमच्या घरात अन्न कमी पडू देऊ नका. एवढी प्रार्थना पुरेशी आहे. अनेकांना पैशापेक्षा मनशांती मोठी असते. देवी प्रथम मन स्थिर करते, मग मार्ग दाखवते. जर मुलांचे शिक्षण जमत नसेल, लक्ष लागत नसेल तर बुधवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीसमोर कलश ठेवून मुलाला नमस्कार करायला सांगा. अभ्यास सुरू करण्यापूर्वी देवीचे नाव घ्यायला सांगा. श्रद्धा मुलांच्या मनात शिस्त निर्माण करते. लग्नात अडथळे येत असतील तर 9 शुक्रवार कुलदेवीसमोर कलश ठेवून फुले अर्पण करावीत असे काही ठिकाणी मानतात. यामागचा भाव असा आहे की वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य निर्णय मिळवा. संततीसाठी अनेक जण कुलदेवीला नमस्कारतात, कलश ठेवतात, देवीसमोर ओटी भरतात. हे सर्व श्रद्धेचा भाग आहेत. वैज्ञानिक उपचारासोबत मनोबलही तितकेच महत्त्वाचे असते. पूजा मनाला आशा देते. कलशाजवळ फुले ताजी राहिली तर शुभ मानले जाते. दिवा शांत जळाला तर मंगल मानले जाते. नारळ टिकून राहिला तर देवीची कृपा असे म्हणतात. पण यासोबत स्वच्छता हवा आणि वातावरणही कारणीभूत असते. श्रद्धा आणि व्यवहार दोन्ही ठेवावेत. जर नारळाला कोंब फुटला तर अनेक जण शुभ संकेत मानतात. नवीन सुरुवात, वाढ आणि समृद्धीचा संकेत म्हणतात. अशा वेळी देवीचे आभार मानावेत. काही घरात दर वर्षी कुलदेवीच्या यात्रेहून आल्यावर नवीन कलश ठेवतात. याचा अर्थ देवीचे स्वागत. काही घरात कुलधर्माप्रमाणे विशिष्ट महिना ठरलेला असतो. आपल्या घराच्या वडीलधाऱ्यांना विचारून कुलाचार जाणून घ्यावा. कुलदेवीचा मंगल कलश आपल्याला एक मोठा संदेश देतो. आपल्या मुळांना विसरू नका, पूर्वजांना विसरू नका. घरात आलेल्या अन्नाचा आदर करा. आईवडिलांना मान द्या. स्त्रीचा सन्मान करा. स्वच्छता ठेवा, संयम ठेवा. हेच देवी पूजन आहे. आजकाल लोक मोठे उपाय शोधतात, पण खरा उपाय साधा आहे. घरात प्रेम ठेवा, देवघरात दिवा ठेवा, कुलदेवीचे नाव घ्या, गरजूंना मदत करा, बोलण्यात गोडवा ठेवा. अशा घरात कलशाशिवायही देवीचा वास असतो. जर तुम्ही आज कुलदेवीचा मंगल कलश ठेवणार असाल तर शांतपणे तयारी करा. स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, देवघर स्वच्छ करा, पाटावर वस्त्र अंतरा, कलश ठेवा, पाणी भरा, पाणी ठेवा, नारळ ठेवा, दिवा लावा, फुले व्हा, हात जोडून म्हणा, आमच्या घराचे रक्षण करा. एवढेच पुरे. पूजा झाल्यावर प्रसाद वाटा. घरातील सर्वांनी मिळून
घ्या. एकत्र प्रसाद खाल्ल्याने नात्यात गोडवा वाढतो. शेवटी लक्षात ठेवा, कुलदेवीचा मंगल कलश हा वस्तू नाही तर भावना आहे. तो आपल्याला जोडतो, घराला स्थैर्य देतो, मनाला आधार देतो, संकटात धैर्य देतो, आनंदात नम्रता शिकवतो. आजच कुलदेवीसमोर नमस्कार करा आणि म्हणा, आमच्या घरात मंगल राहू द्या, आमच्या संसारात प्रेम राहू द्या, आमच्या लेकरांना सुख द्या, आमच्या पिढ्यांचे रक्षण करा. जिथे कुलदेवीचा सन्मान तिथे मंगल कलशाचे आशीर्वाद नक्की राहतात. शेवटी लक्षात ठेवा, दिवस शुभ असतो पण भाव अधिक शुभ असतो. मनापासून ठेवलेला मंगल कलश कोणत्याही दिवशी फलदायी ठरतो. कुलदेवीला प्रेम, श्रद्धा आणि स्वच्छता प्रिय असते. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.